आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ताई ताई लक्ष कुठे तुझं? तू चाललंय. ताई काय झालंय? लक्ष कुठे आहे? काही नाही. सॉरी. नाही ठीक आहे तू चल बाहेर चल. मी करतो ते. अरे मी करतो साहेब, तू चल. बस मी करतो रे. बस बस बस. ताई तू चहा पिणार? मस्त कडक चहा बनवतो. हा नाहीतर एक काम करू का, आपला इडलीवाला त्याच्याकडून इडली घेऊन येऊ. मस्त गरमागरम इडली आणि सांबर. तुला खूप आवडतं ना? तू तोपर्यंत एक काम कर, तू टीव्ही बघ. हा मी घेऊन येतो. थांब. मला नोट्स आणायला जायचंय, पण घरात कोणीच नाहीये. ताईची ही अवस्था अशी, तिला एकटीला सोडून कसं जाऊ? ताई तू बस, मी आलोच. गरमागरम चहा नको? बरं थोडा वेळ नाही. मी आलोच, एक कॉल करू. हा सुशा, अरे हा मी नोट्स घ्यायला येणार होतो, पण जरा कामात अडकले. मी उद्या काय गावाला चाललाय अर्ज? नाही ठीक आहे, मग मी करतो काहीतरी प्रयत्न करतो आणि येतो. हो नाही, मला नोट्स हवेत अर्जंट. हो 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 ओके ओके बाय. ताई मला जरा अर्जंट कामासाठी जावं लागतंय. मित्राकडून नोट्स घ्यायच्यात. ऍक्च्युली जाणारच नव्हतो मी, पण अगं तो गावी चाललाय म्हणून अर्जंट जावं लागतंय. तू बस इथे, मी जाऊन येतो लगेच. हा तुला इडली आणि सांबार आणून देतो. गरमागरम इडली सांबार मस्त पोट भरून का, आणि हा चहा पी. हा कमी 4-4 तास त्यांनी घेतलं मला शिकवायला. सो 2 दिवसात 4-4 तास म्हणजे 8 तास
ताई मी शिकून घेतलं आणि बाकीचं घरी प्रॅक्टिस केलं. मी आलोच नोट्स घेऊन. थँक्यू. मग आता लावणी तुझ्या आवडीची आहे. आता त्या कुठल्या अभिनेत्रीने केलेली लावणी तुला बघायला आवडेल? मला एखाद्या दिवशी अमृता खानविलकरने बाई ग जर मला तिचा लाईव्ह परफॉर्मन्स बघायला मिळाला बाई ग या गाण्यावर तर खरंच खूप आवडेल. विक्रांत, काय रे, कुठे बाहेर जातोयस का? हा गिरीजाकडे चाललोय. हो का? अरे देवा, आता कसं करू मी? काय काय झालंय? नाही काही नाही. अरे मला ना नेमकी आत्ताचीच अपॉइंटमेंट मिळाली डॉक्टरांची. काही नाही, माझं रेग्युलर चेकअप, बाकी काही नाही. तू काव्याला घेऊन जा ना. अरे तेच करणार होते, पण ना ती ऑलरेडी बाहेर गेली आहे. प्लीज माझ्यासोबत येशील? हो चल. चल चल, मी रेडीच आहे. काढ गाडी, मी आले. सर, मला उशीर झाला ना? नाही नाही 20 मिनिटं कावळे उडवत बसलेलो. सॉरी. बसा बसा हो तुम्ही. सर, तुमचं पुस्तक. हा नाही ते राहू द्या. तुम्ही चहा पिणार? चालेल. हा दोघं टिक. बाकी सगळं ठीक? हा म्हणजे ठीकच आहे. नाही नाही तुम्ही असं का म्हणालात? काय झालंय? काही नाही सर, ठीक आहे. आय कॅन अंडरस्टँड. माझ्या बरोबर शेअर करावं असं वाटलं तरच करा, नाही तर जाऊ द्या. एनिथिंग सिरियस? सर, आता तुमच्यापासून काय लपवू मी? ताई ना खूपच विचित्र वागते आजकाल. म्हणजे मला असं वाटतं तिची मनस्थिती ठीक नाहीये. काय सांगता काय तुम्ही? मिस गिरिजा मयेकरांनी काय केलं? ऍक्च्युली ती काही करत नाहीये ना, हाच मेजर प्रॉब्लेम आहे. म्हणजे ऍक्च्युली मी ना काल खोटं बोलून बर्थडे पार्टीला गेले होते. मे बी ते तिला कळलंय. दॅट्स बॅड. तुम्ही खोटं बोलून बर्थडे पार्टीला गेलात ना, मग काय प्रॉब्लेम आहे? हा तेच तर. सर, मला असं वाटलं होतं तिला हे कळल्यानंतर ती चिडेल, पण ती रडायला लागली आणि ती ना विचित्र वागते. ऍक्च्युली ज्या व्यक्तीने चिडायला पाहिजे ती व्यक्ती चिडलीच नाही. कोण चिडला माहितीये? गौरव दादा. तर राडा घातलाय ना त्यांनी. तुम्हाला माहितीये, पार्टीमधनं हात धरून त्यांनी बाहेर काढलाय मला. इतकं इन्सल्टिंग वाटलं ना. सर, मला एक गोष्ट सांगा. माझी एक्झाम संपली. मी थोडं एन्जॉय केलं तर काही प्रॉब्लेम आहे का? ऑफकोर्स यू शुड एन्जॉय. नाही आणि मला कळतच नाही एवढा बवाल करण्याची काय गरज आहे?